me? Once again, very warm welcome. Welcome to the परिवर्तन बॅच. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, करंट इलेक्ट्रिसिटीचा आपण वन शॉट लेक्चर बघणार आहोत एमएसटी सीटी साठी स्पेशल. आता सर्वात पहिल्यांदा बघा या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय असतो. सर्वांना चार्ज माहित आहे, बरोबर आहे. पॉझिटिव्ह चार्ज असतो, नेगेटिव्ह चार्ज असतो. मग जर समजा हा जर चार्ज जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फ्लो होत असेल विथ रेस्पेक्ट टू टाइम, तर या ठिकाणी आपण त्याला काय म्हणतो, एक नवीन क्वांटिटीचं आपण त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक करंट म्हणतो किंवा करंट इलेक्ट्रिसिटी म्हणतो, बरोबर आहे. मग याची डेफिनेशन काय येणार आहे इलेक्ट्रिक करंटची? द रेट ऑफ फ्लो ऑफ द चार्ज विथ रेस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज, आपण त्याला काय म्हणणार आहे, इलेक्ट्रिक करंट किंवा करंट इलेक्ट्रिसिटी म्हणणार आहे. मग करंट इलेक्ट्रिसिटीला विद्यार्थी मित्रांनो, करंट इलेक्ट्रिसिटी असेल किंवा इलेक्ट्रिक करंट असेल तर याला आपण या ठिकाणी कॅपिटल आय लेटरने इंडिकेट करतो. तर आय बरोबर डीक्यू अपॉन डीटी, डीक्यू अपॉन डीटी लाच आपण काय म्हणत असतो, रेट ऑफ फ्लो ऑफ द चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणत असतो. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, वेअर आय म्हणजे इलेक्ट्रिक करंट असतो, क्यू म्हणजे चार्ज असतो, स्मॉल टी म्हणजे टाइम असतो, बरोबर आहे. या ठिकाणी बघा, आय म्हणजे इलेक्ट्रिक करंट, क्यू म्हणजे चार्ज आणि स्मॉल टी म्हणजे टाइम. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, एसआय युनिट काय येणार आहे याचं? यस, करंटचं एसआय युनिट सर्वांना माहित आहे, अँपियर आहे. यालाच तुम्ही या ठिकाणी कुलॉम पर सेकंद म्हणू शकता, बरोबर आहे. कारण की चार्ज अपॉन टाइम आहे ना, मग चार्जचं युनिट कुलॉम आहे आणि टाइमचं सेकंद म्हणजे कुलॉम पर सेकंद, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता. ओके, दॅट इज द करंट इलेक्ट्रिसिटी बद्दल आपण थोडक्यामध्ये माहिती गोळा केलेली आहे. त्याच्यानंतर डिफाइन द फॉलोइंग टर्म्स, याच्यानंतर काही टर्म्स आहेत ज्या की आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायच्या आहेत वन बाय वन. याच्यामध्ये सर्वात पहिली जी कन्सेप्ट येते दॅट इज द जंक्शन, बरोबर आहे. युनो परभणी जंक्शन, नांदेड जंक्शन, त्याच्यानंतर जळगाव जंक्शन, भुसावळ जंक्शन, नाशिक जंक्शन नाहीये, कल्याण जंक्शन, बरोबर आहे, ठाणे जंक्शन, मुंबई जंक्शन, पुणे जंक्शन, बरोबर आहे. सर्वांना माहित आहे जंक्शन म्हणजे काय, ज्या ठिकाणी मोर दॅन, बरोबर आहे, मोर दॅन खूप साऱ्या वस्तू येतात तर आपण त्याला काय म्हणतो, जंक्शन म्हणतो. जसं रेल्वेचं जंक्शन असतं, बरोबर आहे, भरपूर ठिकाणाहून रेल्वे जर एका ठिकाणी येत असतील तर त्या ठिकाणी त्या पॉइंटला आपण काय म्हणतो, जंक्शन म्हणतो. मग तसंच या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट मध्ये भरपूर ठिकाणाहून जर करंट समजा एका ठिकाणी येत असेल तर त्या पॉइंटला आपण काय म्हणतो, जंक्शन म्हणतो. मग जंक्शन म्हणजे काय असतं बघा, एनी पॉइंट इन अन इलेक्ट्रिकल सर्किट where two or more conductors are joined together is called as the junction. तर इलेक्ट्रिकल सर्किट मधला कोणता बी एक असा पॉइंट, कसा पॉइंट, असा पॉइंट ज्या पॉइंटला या ठिकाणी दोन किंवा दोनपेक्षा अधिक कंडक्टर काय झालेले आहेत, हे जॉईन झालेले आहेत टुगेदरली, इज कॉल्ड एज, त्याला आपण काय म्हणतो, जंक्शन म्हणतो. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो लूप. आता लूप काय असतं बघा, एनी क्लोज्ड कंडक्टिंग पाथ इन अन इलेक्ट्रिकल नेटवर्क. तर या ठिकाणी बघा, इलेक्ट्रिकल नेटवर्क मधला, इलेक्ट्रिकल सर्किट मधला कोणता बी या ठिकाणी, अगं शांत बसा की, हा बघा विद्यार्थी मित्रांनो, जंक्शन मध्ये तुम्हाला समजलं काय? अरे सोपं आहे रे. हो का, काय मला सांगा, जर समजा एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये भरपूर सारे कंडक्टर एका ठिकाणी येत असतील त्याला जंक्शन म्हणायचं, भरपूर सारे वायर एका ठिकाणी येत असतील त्याला जंक्शन म्हणा. आता लूप म्हणजे काय असतं बघा, एनी क्लोज्ड कंडक्टिंग पाथ, एखादं क्लोज्ड सर्किट असेल, एखादा क्लोज्ड कंडक्टिंग पाथ असेल तर त्याला लूप म्हणायचं. एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये त्याला तुम्ही लूप पण म्हणू शकता किंवा मेश पण म्हणू शकता. लक्षामध्ये लूप म्हणा किंवा मेश म्हणा. आता ब्रँच म्हणजे काय बघा, एनी पार्ट ऑफ इलेक्ट्रिकल नेटवर्क दॅट लाईज बिटवीन द टू जंक्शन. दोन जंक्शन मध्ये जो पार्ट असतो त्याला ब्रँच म्हणायचं. एनी पार्ट ऑफ इलेक्ट्रिकल नेटवर्क दॅट लाईज बिटवीन द टू जंक्शन, दोन जंक्शन मधला जो पार्ट आहे त्याला काय म्हणा, ब्रँच म्हणा. आलं लक्षामध्ये? आता या ठिकाणी बघा, किर्चॉफचा या ठिकाणी आपल्याला लॉ स्टडी करायचा आहे. किर्चॉफचे दोन लॉ आहेत, एक आहे या ठिकाणी किर्चॉफ फर्स्ट लॉ, त्यालाच तुम्ही करंट लॉ म्हणता किंवा यालाच तुम्ही जंक्शन लॉ म्हणता. त्याच्यानंतर दुसरा आहे किर्चॉफचा सेकंड लॉ, यालाच तुम्ही व्होल्टेज लॉ म्हणता, बरोबर आहे. आता या ठिकाणी वन बाय वन आपण स्टडी करणार आहोत. ओके, आता हे क्वेश्चन वगैरे काही तुम्हाला विचारलं जाणार नाही, फक्त पॉइंट या ठिकाणी महत्वाचा आहे. बघा इकडे विद्यार्थी मित्रांनो, आता हे स्टेटमेंट काय आहे, किर्चॉफचा फर्स्ट लॉ. किर्चॉफचे तसे दोन नियम आहेत, बरोबर आहे. बघा या ठिकाणी किर्चॉफचा कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस मधला वेगळा लॉ आहे
दॅट इज द काय आहे, तो आहे किर्चॉफ लॉ ऑफ द यस. व्हॉट इज द किर्चॉफ लॉ? कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस मधला वेगळा आणि इथला जो करंट इलेक्ट्रिसिटी मधला आहे हा वेगळा. या लॉला म्हणायचं किर्चॉफ लॉ ऑफ द इलेक्ट्रिक करंट. म्हणजे इलेक्ट्रिक करंट मधले किर्चॉफचे कोणते लॉ? दोन लॉ. बरोबर आहे. आणि त्या लॉला आपण काय म्हणलं होतं? किर्चॉफ लॉ ऑफ द यस. आपण काय म्हणलं होतं त्या लॉला? दॅट इज द ऍब्सॉर्प्टिव्हिटी विच इज इक्वल टू एमिसिव्हिटी असते. माझा जो व्हॉइस आहे तो क्लिअर येतोय का? यस. आपण कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस आणि रेडिएशन या चॅप्टर मध्ये आपण किर्चॉफचा लॉ बघितला होता. तर त्या लॉला काय म्हणायचं? किर्चॉफ लॉ ऑफ द हीट रेडिएशन म्हणायचं. काय म्हणायचं? किर्चॉफ लॉ ऑफ द हीट रेडिएशन. आणि करंट इलेक्ट्रिसिटी मधले जे लॉ आहेत दॅट इज द किर्चॉफ लॉ ऑफ द इलेक्ट्रिक करंट म्हणायचं. तर याच्यामध्ये दोन लॉ आहेत. किर्चॉफ फर्स्ट लॉ म्हणा, यालाच करंट लॉ म्हणा, किंवा यालाच तुम्ही जंक्शन लॉ देखील म्हणू शकता. तर काय असतो विद्यार्थी मित्रांनो जंक्शन लॉ? एकदा मला सांगा, व्हॉइस क्लिअर येतोय का? जेणेकरून मला या ठिकाणी डायरेक्टली आणखी पुढे या ठिकाणी मला स्टार्ट करता येईल. यस. व्हॉइस क्लिअर आहे का? आपण किर्चॉफ फर्स्ट लॉ बघणार आहोत. यालाच करंट लॉ म्हणायचं किंवा यालाच जंक्शन लॉ म्हणायचं. काय असतं जंक्शन लॉ? बघा, द अल्जेब्रिक सम ऑफ द करंट ऍट द एनी जंक्शन इज द झिरो. बरोबर आहे. इन अन इलेक्ट्रिकल सर्किट म्हणा. ओके. तर या ठिकाणी बघा, अल्जेब्रिक सम ऑफ द करंट ऍट द जंक्शन. म्हणजे जंक्शनला जर समजा तुम्ही अल्जेब्रिक सम घेतली, कोणाची? करंटची घेतली. बरोबर आहे. तर त्या ठिकाणी अल्जेब्रिक सम ऑफ द करंट ऍट द जंक्शन काय येणार आहे? दॅट इज द झिरो येणार आहे. चला ठीक आहे. इथपर्यंतचा पाठ सर्वांना समजला? यस ऑर नो मला सांगा. चला विद्यार्थी मित्रांनो बघा, किर्चॉफचा फर्स्ट लॉ यालाच आपण करंट लॉ म्हणलं, जंक्शन लॉ म्हणलं. आणि काय असतं जंक्शन लॉ? द अल्जेब्रिक सम ऑफ द करंट ऍट द जंक्शन इज द झिरो. बरोबर आहे. इन अन इलेक्ट्रिकल सर्किट. जान्हवी म्हणते सर 3 वेळेस रिजॉईन केले पण मला स्क्रीन दिसत नाहीये, फक्त व्हॉइस येत आहे. जान्हवी आता चेक कर बरं. आता स्क्रीन दिसायला का? मला एकदा मेसेज कर. हा बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण काय केलं बघा, किर्चॉफचा फर्स्ट लॉ आपण डिस्कस केला. यालाच आपण करंट लॉ म्हणलं किंवा यालाच आपण जंक्शन लॉ म्हणलं. त्याच्यानंतर आता याचे साइन कन्व्हेन्शन काय आहेत बघा. इनकमिंग करंट जे आहे टू द जंक्शन, म्हणजे जो करंट या ठिकाणी जंक्शन कडे येणार आहे तर त्याला तुम्हाला पॉझिटिव्ह घ्यायचंय. आणि आउट गोईंग करंट फ्रॉम द जंक्शन इज कन्सिडर्ड नेगेटिव्ह. जो बी या ठिकाणी आउट गोईंग करंट आहे तो तुम्हाला काय घ्यायचा आहे? निगेटिव्ह घ्यायचा आहे. बरोबर आहे. याचे एक्सप्लेनेशन वगैरे याची तुम्हाला गरज नाहीये, कारण की हा थेरॉटिकल पार्ट होता. ओके. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी किर्चॉफचा सेकंड लॉ काय आहे? यालाच तुम्ही व्होल्टेज लॉ म्हणता किंवा यालाच तुम्ही काय म्हणता? लूप लॉ म्हणता. आता किर्चॉफचा सेकंड लॉ काय आहे? यालाच व्होल्टेज लॉ म्हणा किंवा लूप लॉ म्हणा. द अल्जेब्रिक सम ऑफ द पोटेन्शियल डिफरन्सेस अँड द इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सेस इन अ क्लोज्ड लूप इज द झिरो. अल्जेब्रिक सम ऑफ द पोटेन्शियल डिफरन्सेस अँड द इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सेस. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सेस आणि या ठिकाणी बघा पोटेन्शियल डिफरन्सेस याचं जे अल्जेब्रिक सम असतं तर ते काय असतं? झिरो असतं. तर याच्यामुळे देअरफॉर मला म्हणता येईल समेशन ऑफ द व्ही प्लस समेशन ऑफ ई विच इज इक्वल टू झिरो. बट व्ही म्हणजे काय असतं? अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ व्ही बरोबर आय आर आहे, सर्वांना माहित आहे. मग व्हीच्या ठिकाणी आय आर पुटअप केलं म्हणजे समेशन ऑफ आय आर प्लस समेशन ऑफ ई विच इज इक्वल टू झिरो आहे. तर एखाद्या क्लोज्ड लूप मध्ये समेशन ऑफ या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्सेस म्हणजे समेशन ऑफ आय आर प्लस इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सेस हे काय असतं? झिरो असतं. बरोबर आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो याच्यानंतर आपल्याला काय करायचं बघा, दॅट इज आता हे झाले किर्चॉफचे दोन लॉ झाले. किर्चॉफ फर्स्ट लॉ यालाच तुम्ही करंट लॉ म्हणलं. बरोबर आहे. त्याच्यानंतर किर्चॉफ सेकंड लॉ यालाच तुम्ही व्होल्टेज लॉ म्हणलं किंवा यालाच तुम्ही लूप लॉ म्हणलं. तर या ठिकाणी बघा आता किर्चॉफचा लॉ झाल्यानंतर आपण या ठिकाणी याच्यानंतरचा पुढचा जो कन्सेप्ट आहे दॅट इज द खूप महत्वाचा आहे. यालाच तुम्ही काय म्हणता विद्यार्थी मित्रांनो? व्हीटस्टोन ब्रिज म्हणता. आता व्हीटस्टोन ब्रिज जो आहे या ठिकाणी बघा कशा पद्धतीनं आहे. तर व्हीटस्टोन ब्रिज आपण जनरली काय करत असतो बघा, जर समजा एखाद्या सर्किटचा रेजिस्टन्स 10 ओहम टू 100 ओहम 10 ओहम टू 100 ओहम असेल तर त्या ठिकाणी आपण व्हीटस्टोन ब्रिजला आपण अप्लाय करत असतो. तसं बघा या ठिकाणी एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटचं जे रेजिस्टन्स असतं ते आपल्याला माहित आहे, आपण ओहम मध्ये मेजर करतो. कशामध्ये मेजर करतो?
ओहम मध्ये. झोपू नका, लक्ष द्या इकडं. आपण कशामध्ये मेजर करतो रे? ओहम मध्ये मेजर करतो. याला काय म्हणायचं? ओहम म्हणायचं. मग या ठिकाणी काही मिली ओहम पासून ते 10 ओहम पर्यंत एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटचा समजा रेजिस्टन्स असेल, एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटचा रेजिस्टन्स 10 ओहम पासून जर 100 ओहम असेल, तर या ठिकाणी एवढी जी या ठिकाणी रेजिस्टन्सची जी रेंज आहे ती आपण व्हीटस्टोन ब्रिजनं मेजर करू शकतो. त्याच्यानंतर एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटचं जे रेजिस्टन्स आहे ते 100 ओहम टू फ्यू मेगा ओहम पर्यंत पण त्या ठिकाणी असू शकतो. हॅलो एव्हरीवन, आवाज आला सर्वांना? तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन झाला तर व्हीटस्टोन ब्रिज आपल्याला कधी वापरता येतो? जर समजा इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये रेजिस्टन्स 10 ओहम टू 100 ओहम असेल तरच त्या ठिकाणी आपल्याला व्हीटस्टोन ब्रिज वापरता येतो. तर चार्ल्स व्हीटस्टोन नावाचा एक सायंटिस्ट होता, तर त्यांनी काय केलं, हा व्हीटस्टोन ब्रिज त्यांनी डिस्कव्हर केला. आता व्हीटस्टोन ब्रिजची जी डायग्राम आहे ती अशा पद्धतीने आहे, सर्वांना माहिती आहे, बरोबर आहे. तर याच्यामध्ये काय असतं विद्यार्थी मित्रांनो, बघा असे 4 रेजिस्टन्स असतात. इथं पी आहे, इथं क्यू आहे, त्याच्यानंतर मध्ये गॅल्व्हनोमीटर आहे, त्याच्यानंतर इथं आर आहे, इथं एस आहे. मग या ठिकाणी व्हीटस्टोन ब्रिज जेव्हा बॅलन्स्ड कंडिशन मध्ये असेल, बॅलन्स्ड कंडिशन म्हणजे काय, या ठिकाणी या गॅल्व्हनोमीटर मधून कसल्याच प्रकारचा जर समजा करंट हा फ्लो होत नसेल, करंट हा फ्लो होत नसेल, म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मला असं म्हणता येईल का रे, आयजी ची व्हॅल्यू 0 असेल. आयजी म्हणजे काय असतो? आयजी म्हणजे दॅट इज द करंट फ्लोविंग थ्रू द गॅल्व्हनोमीटर. मग सर्किट बॅलन्स कधी असतं? या ठिकाणी या गॅल्व्हनोमीटर मधून कसल्याच प्रकारचा जर करंट फ्लो होत नसेल, तर त्या ठिकाणी म्हणू शकता की हे सर्किट बॅलन्स आहे. मग करंट फ्लो होत नाहीये म्हणजे करंट फ्लोइंग थ्रू द गॅल्व्हनोमीटर इज 0. मग जेव्हा ही कंडिशन येईल तर तुम्हाला म्हणता येईल की या ठिकाणी पी अपॉन क्यू म्हणजे हे पी अपॉन क्यू बरोबर एस अपॉन आर असतं. म्हणजे दिस म्हणजे अप्परचे डिवायडेशन पी अपॉन क्यू बरोबर एस अपॉन आर असतं, बरोबर आहे. आणि यालाच काय म्हणायचं, व्हीटस्टोन ब्रिजचा बॅलन्सिंग पॉईंट म्हणायचं. आलं लक्षामध्ये? थेरोटिकल पॉईंट हा खूप महत्वाचा होता, पण सीईटी साठी तुम्हाला या ठिकाणी कन्सेप्ट एवढा महत्वाचा आहे की बॅलन्स कधी राहतो, जेव्हा गॅल्व्हनोमीटर मध्ये कसल्याच प्रकारचं डिफ्लेक्शन होणार नाहीये, म्हणजे गॅल्व्हनोमीटर मध्ये 0 करंट आहे. 0 करंट आहे म्हणजे कसल्याच प्रकारचा करंट नाहीये. तर तेव्हा तुम्हाला म्हणता येईल की व्हीटस्टोन ब्रिज हे बॅलन्स कंडिशन मध्ये आहे. आणि जेव्हा व्हीटस्टोन ब्रिज हे बॅलन्स कंडिशन मध्ये असतं राजांनो, या ठिकाणी बघा पी अपॉन क्यू म्हणजे वरच्या 2 रेजिस्टन्सचा रेशिओ घ्या, पी अपॉन क्यू अपॉन खालच्या 2 रेजिस्टन्सचा रेशिओ घ्या, एस अपॉन आर. काय सर? तर या ठिकाणी बघा आपलं या ठिकाणी काय झालेलं आहे, दिस इज द बॅलन्सिंग कंडिशन फॉर द व्हीटस्टोन ब्रिज आपण या ठिकाणी फाइंड आउट केले. काय आहे विद्यार्थी मित्रांनो, पी अपॉन क्यू बरोबर एस अपॉन आर आलेली आहे. हा फॉर्म्युला पाठ करा, हा फॉर्म्युला महत्वाचा आहे. याच फॉर्म्युल्यावर आपण काय करणार आहोत, पुढे चालून न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहोत. काय झालं सर? इकडं इकडं हा, चला ठीक आहे, आलं लक्षामध्ये? ओके, चला ठीक आहे, 1 मिनिट. आता मीटर ब्रिज बघा इकडं, डाऊट असेल तर विचारा. चला ठीक आहे, समजला? यस ऑर नो सांगा. याच्यानंतर मग आपल्याला काय करायचंय? यस साक्षी, व्हेरी गुड. ओके, याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, दॅट इज द मीटर ब्रिज बघायचा. याला काय म्हणायचं? मीटर ब्रिज बघायचं. ओके, याच्यामध्ये बघा या ठिकाणी दिस इज द एलजी म्हणजे लेफ्ट हँड गॅप आणि आरजी म्हणजे राईट हँड गॅप. याच्यामध्ये काय असतं विद्यार्थी मित्रांनो, मीटर ब्रिज म्हणजे मला सांगा, मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. मग या ठिकाणी एक 100 सेंटीमीटरची एक मीटर स्केल असते, बरोबर आहे. तर या ठिकाणी तुम्ही बॅटरी जोडल्या, कीबोर्ड जोडलाय, रिओस्टॅट जोडलाय, आणि त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे, एल शेप्ड आकाराच्या मेटॅलिक स्ट्रीप आपण या ठिकाणी एक जोडलेली आहे एलएचएस ला, दुसरी जोडलेली आहे आरएचएस ला, आणि तिसरी जी मेटल स्ट्रीप आहे ती आपण मध्ये जोडलेली आहे, बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा एक आहे लेफ्ट गॅप आणि दुसरा आहे राईट गॅप. लेफ्ट गॅप मध्ये आपण एक रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे, ज्याचा की रेजिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, आणि आर हा जो रेजिस्टन्स आहे आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर राईट गॅप मध्ये आपण तो कनेक्ट केलाय, आणि त्याच्यानंतर सी आणि डी पॉईंट मध्ये आपण काय केलेलं आहे, एक गॅल्व्हनोमीटर कनेक्ट केलाय, आणि त्याच्यानंतर आपण शेवटी एक जॉकी कनेक्ट केलेली आहे, बरोबर आहे. जॉकी कशासाठी असतं रे? 0 पॉईंट ऑप्टेन करण्यासाठी, नल पॉईंट ऑप्टेन करण्यासाठी. 0 पॉईंट म्हणजे या गॅल्व्हनोमीटर मध्ये 0 रिडिंग पाहिजे, आणि 0 रिडिंग कधी येते? जेव्हा त्या गॅल्व्हनोमीटर मधून कसल्याच प्रकारचा करंट हा फ्लो होणार नाहीये. मग या जॉकीला तुम्हाला काय करायचंय, या वायरवर, या 1 मीटर वायरवर तुम्हाला लेफ्टला किंवा राईटला काय करायचंय, शिफ्ट करायचंय. मग या ठिकाणी हा डी पॉईंट येणार आहे, ज्या पॉईंटला तुम्हाला गॅल्व्हनोमीटर मध्ये कसल्याच प्रकारची रिडिंग वगैरे शो होणार नाहीये,
बरोबर आहे. मग त्या लेंथला काय म्हणायचं, लोअर गॅपच्या लेंथला LS म्हणायचं, राईट गॅपच्या लेंथला LR म्हणायचं. तर याची बॅलन्सिंग कंडिशन काय असते विद्यार्थी मित्रांनो, एक्स अपॉन आर बरोबर फॉर्म्युला याचा काय येणार आहे बघा, एकदम सोपा आहे, एकदम सोपा फॉर्म्युला आहे बघा. एक्स अपॉन आर म्हणजे वरच्याचा रेशो एक्स अपॉन आर बरोबर खालच्या लेंथचा रेशो घ्या, LX अपॉन LR घ्या. आणि या ठिकाणी ही बॅलन्सिंग कंडिशन आहे. एक्स म्हणजे काय आहे, अननोन रेजिस्टन्स आहे, जो की रेजिस्टन्स तुम्हाला माहित नाहीये किती ओहम आहे. तर तो रेजिस्टन्स आपल्याला या ठिकाणी मीटर ब्रिजचा वापर करून आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करता येतो. चला ठीक आहे, मीटर ब्रिज सर्वांना समजलंय, काही डाऊट असेल तर विचारा, हा फॉर्म्युला पाठ करा. वरच्या दोन या ठिकाणी रेजिस्टन्सचा रेशिओ म्हणजे LX अपॉन LR असतो, म्हणजे एक्स अपॉन आर बरोबर LX अपॉन LR असतो. बरोबर आहे, सर्वांना हा फॉर्म्युला समजलाय. हा वरचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, एक्स अपॉन आर बरोबर LX अपॉन LR. चला ठीक आहे, मीटर ब्रिज सर्वांना समजला असेल तर येस ऑर नो सांगा, कन्सेप्ट आहे, सर्वांना समजलाय. आता बघा राजांनो, या ठिकाणी पुढे आपल्याला काय बघायचंय, केल्विन मेथड बघायचं आहे. बघा क्वेश्चन काय आहे, डिस्क्राइब द केल्विन मेथड टू डिटरमाइन द रेजिस्टन्स ऑफ अ गॅल्व्हनोमीटर. गॅल्व्हनोमीटरचं जर समजा तुम्हाला रेजिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही केल्विन मेथडचा यूज करता. कशाचा यूज करू शकता, केल्विन मेथड. इथे लक्षामध्ये केल्विन टेम्परेचरचं युनिट आहे, SI युनिट. हा, तो सायंटिस्ट, त्या सायंटिस्टने काय केली, गॅल्व्हनोमीटरचं जर समजा आपल्याला इंटरनल रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा असेल तर बाय युझिंग द मीटर ब्रिज आपण फाइंड आउट करू शकतो. आणि या मेथडला काय म्हणायचं, केल्विन मेथड म्हणायचं. तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, मीटर ब्रिज सारखीच अरेंजमेंट आहे, फक्त एक्सच्या ठिकाणी आपण काय केलंय, दॅट इज द गॅल्व्हनोमीटर आपण लोअर गॅप मध्ये आपण इथं कनेक्ट केलाय, लेफ्ट गॅप मध्ये आपण कनेक्ट केलेला आहे. आणि इथं आपण या ठिकाणी C आणि D मध्ये कसल्याच प्रकारचा गॅल्व्हनोमीटर हा का आपण कनेक्ट केलेला नाहीये. आणि राईट गॅप मध्ये आपण एक रिओस्टॅट कनेक्ट केलेला आहे. मग याची बॅलन्सिंग कंडिशन काय असते बघा, दॅट इज द वरच्याचा रेजिस्टन्स कॅपिटल G अपॉन R, म्हणजे G अपॉन R विच इज इक्वल टू LG विच इज इक्वल टू LR. गॅल्व्हनोमीटरची रिडिंग काय असते, LG असते लेंथ, आणि रेजिस्टन्सची LR असते, म्हणजे G अपॉन R बरोबर LG अपॉन LR येणार आहे. बरोबर आहे, तर ही आहे बॅलन्सिंग कंडिशन, म्हणजे G अपॉन R बरोबर LG अपॉन LR आलेली आहे. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही असं बघू शकता, मला सांगा आता हे जी LG आहे, आता या ठिकाणी बघा इकडं, हो का, लक्ष द्या इकडं, LG ची व्हॅल्यू प्लस LR ची व्हॅल्यू म्हणजे 100 सेंटीमीटर असते. कारण की ही जी मीटर स्ट्रीप आहे ती एका मीटरची आहे, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, म्हणजे लेंथ ऑफ द गॅल्व्हनोमीटर दॅट इज द LG, आणि LR याची व्हॅल्यू किती असते, 100 असते, एवढं लक्षात ठेवा. 100 सेंटीमीटर असते, दॅट इज द 1 मीटर असते. चला ठीक आहे, केल्विन मेथड सर्वांना समजलेली आहे. केल्विन मेथड टू फाइंड आउट द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द गॅल्व्हनोमीटर, दॅट इज द फॉर्म्युला आहे कॅपिटल G अपॉन कॅपिटल R विच इज इक्वल टू LG अपॉन LR असा फॉर्म्युला येणार आहे. आता नेक्स्ट बघा, या ठिकाणी पोटेन्शियोमीटर आहे, तर पोटेन्शियोमीटर काय असते हे आपल्याला आता स्टडी करायचं आहे. तर पोटेन्शियोमीटर म्हणजे काय असतं बघा विद्यार्थी मित्रांनो, एक फ्यू मीटरची वायर असते, एक फ्यू मीटरची मेटॅलिक वायर असते, आणि ती जर समजा आपण बॅटरी आणि रेजिस्टन्सला जर कनेक्ट केलं तर त्या ठिकाणी या अरेंजमेंटला आपण म्हणतो दॅट इज द काय म्हणतो, पोटेन्शियोमीटर म्हणतो. मग या पोटेन्शियोमीटरचा यूज करून आपण या ठिकाणी याचे 2-3 ऍप्लिकेशन बनवलेले आहेत. तर ते काय ऍप्लिकेशन आहेत ते आपल्याला आता वन बाय वन बघायचे. अरे पोटेन्शियोमीटर म्हणजे काही नाही रे विद्यार्थी मित्रांनो, एकदम सोपं आहे. एक फ्यू मीटर, काही मीटरची एक वायर घ्या, त्याला बॅटरी कनेक्ट करा, बरोबर आहे, त्याच्यानंतर एक रेजिस्टन्स कनेक्ट करा, तर यालाच म्हणायचं पोटेन्शियोमीटर म्हणायचं. मग आता ही जी अरेंजमेंट आहे याला एबी म्हणजे काय असतं, लेंथ ऑफ द वायर असतं, बरोबर आहे. ओके, मग या ठिकाणी या वायरला मी बेंड केलंय बघा, इथून हा जो एबी पॉइंट आहे याला मी काय केलंय, अशा पद्धतीने बेंड केलेला आहे. आता तुम्ही असं समजू नका की पोटेन्शियोमीटर म्हणजे दिसायला असंच असेल, असं नाहीये. हे बघा, लेफ्ट हँड साइड मध्ये तुम्हाला दिसतंय, याला बी तुम्ही पोटेन्शियोमीटर म्हणू शकता, हे जे तुम्हाला दिसतंय याला बी तुम्ही पोटेन्शियोमीटर म्हणू शकता. पोटेन्शियोमीटर म्हणजे काहीच नाहीये, एक या ठिकाणी एक वायर आहे ज्याची की लेंथ फ्यू मीटर मध्ये आहे, आणि त्याला जर समजा आपण बॅटरी कनेक्ट केली तर त्याला म्हणायचं पोटेन्शियोमीटर म्हणायचं. आलं लक्षामध्ये, चला ठीक आहे. ओके, तर आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, पोटेन्शियल ग्रेडियंट काय असतं या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी एक्सप्लेन करायचंय. आता पोटेन्शियल ग्रेडियंटला आपण कशाने इंडिकेट करतो, पोटेन्शियल ग्रेडियंटला आपण कशाने इंडिकेट करतो, स्मॉल लेटर के ने इंडिकेट करतो. तर काय असतं पोटेन्शियल ग्रेडियंट, द पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ ऑफ द वायर इज कॉल्ड एज द पोटेन्शियल ग्रेडियंट.
पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ जे आहे त्या वायरचं त्याला म्हणायचं पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणायचं. म्हणजे काय येणार आहे, द पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ ऑफ वायर इज कॉल्ड एज द पोटेन्शियल ग्रेडियंट. पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणलं की त्याचा जो सिम्बॉल आहे नेहमीच लक्षात ठेवा, याचा जो सिम्बॉल आहे दॅट इज द के येणार आहे. सो पोटेन्शियल ग्रेडियंट विच इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ म्हणा, दॅट इज द के बरोबर व्ही अपॉन एल म्हणा. आलं लक्षामध्ये सर्वांच्या? ओके, के बरोबर व्ही अपॉन एल. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा प्रिन्सिपल काय आहे. आता पोटेन्शियोमीटरचा प्रिन्सिपल काय आहे? पोटेन्शियोमीटरचा प्रिन्सिपल बघा, द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द 2 पॉइंट्स ऑन द वायर is directly proportional to the length of wire between them, provided that the wire is of uniform cross section area and also having the same current and temperature of wire. तर या ठिकाणी बघा पोटेन्शियोमीटरचा प्रिन्सिपल काय, पोटेन्शियल विच इज इक्वल टू, मला सांगा व्ही बरोबर काय येणार आहे, एल इकडे डिवायडेशन मध्ये इकडे गेल्यानंतर मल्टिप्लिकेशन मध्ये व्ही बरोबर के एल येणार आहे. मग के हा कॉन्स्टंट आहे पोटेन्शियल ग्रेडियंट, म्हणजे व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ पोटेन्शियोमीटर म्हणू शकता. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला म्हणता येईल की पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द 2 points on the wire is directly proportional to the length of the wire between them, provided that the wire is of uniform cross sectional area. वायर जो आपण या ठिकाणी यूज करणार आहोत तर त्याची जी एरिया आहे, त्याचा जो एरिया आहे तो काय असणार आहे, दॅट इज द युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया असायला पाहिजे. बरोबर आहे. तर सो दिस इज द प्रिन्सिपल ऑफ द पोटेन्शियोमीटर. यालाच काय म्हणायचं, अरे काही नाही बघा, पोटेन्शियल डिफरन्स किंवा पोटेन्शियल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ वायर. यालाच काय म्हणायचं, दॅट इज द प्रिन्सिपल ऑफ द पोटेन्शियोमीटर म्हणायचं. चला इथपर्यंतचा पाठ सर्वांना समजलाय बघा. दॅट इज द व्ही एसी बरोबर के इंटू एल असतं तुम्हाला आता सांगितलं, आणि पोटेन्शियल डिफरन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ वायर असतं. म्हणजे व्ही एसी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ वायर असतं. चला ठीक आहे, इथपर्यंतचा पाठ सर्वांना समजलाय का, मला येस ऑर नो सांगा. आता पोटेन्शियोमीटरचे ऍप्लिकेशन आहेत बघा, वन बाय वन आपल्याला आता ऍप्लिकेशन डिस्कस करायचे. याच्यामधलं पहिलं ऍप्लिकेशन बघा, पोटेन्शियोमीटर इज युज्ड टू कम्पेअर द ईएमएफ ऑफ द टू सेल बाय कनेक्टिंग द सेल इंडिव्हिज्युअली. आता या ठिकाणी बघा पोटेन्शियोमीटरचं पहिलं ऍप्लिकेशन काय आहे. तुमच्याकडे 2 बॅटरीज आहेत, बरोबर आहे. एक बॅटरी आहे समजा पल्सरची आणि दुसरी बॅटरी आहे समजा या ठिकाणी डिस्कव्हरची. तर या 2 बॅटरीचा तुम्हाला ईएमएफ मेजर करायचा आहे. ईएमएफ म्हणजे काय असतं विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स असतो. ईएमएफ म्हणजे काय असतो, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स असतो, जो की तुम्ही कशामध्ये मेजर करत असता, व्होल्टेज मध्ये मेजर करत असता. तर मग या ठिकाणी 2 टू व्हीलरचा आपल्याला काय करायचं आहे, ईएमएफ कम्पेअर करायचा आहे. तर या ठिकाणी आपण कम्पेअर करू शकतो ईएमएफ बाय युजिंग द या ठिकाणी पोटेन्शियोमीटर. पोटेन्शियोमीटरचा वापर करून तुम्ही या ठिकाणी 2 सर्किट मधला किंवा 2 बॅटरीचा जो ईएमएफ आहे तो ईएमएफ तुम्ही काय करू शकता विद्यार्थी मित्रांनो, कम्पेअर करू शकता. चला ठीक आहे, पहिलं ऍप्लिकेशन सर्वांना समजलं. याची डायग्राम बघा, इथं E1 आहे, इथं E2 आहे, बरोबर आहे. इथं K1, इथं K2, इथं गॅल्व्हनोमीटर जोडलाय, इथं जॉकी आहे, आणि ए आणि बी म्हणजे पोटेन्शियोमीटरची वायर आहे. त्याच्यानंतर कॅपिटल ई म्हणजे बॅटरी आहे, के म्हणजे या ठिकाणी की आहे, आणि त्याला आपण रिओस्टॅट जोडलाय. तर या ठिकाणी बघा बॅलन्सिंग कंडिशन झाल्यानंतर काय होतं, E1 अपॉन E2 बरोबर L1 अपॉन L2 आहे. L1 म्हणजे पहिली लेंथ आहे, L2 म्हणजे या ठिकाणी काय आहे, दुसरी लेंथ आहे, बरोबर आहे. चला ठीक आहे, सर्वांना समजलं. या ठिकाणी बघा आपण या ठिकाणी काय करू शकतो, 2 सेलचा ईएमएफ कम्पेअर करू शकतो. E1 अपॉन E2 बरोबर L1 अपॉन L2. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 2 मेथड आहेत. एक आहे सम अँड डिफरन्स मेथड, म्हणजे एक आहे सम मेथड, दुसरी आहे डिफरन्स मेथड. समची अरेंजमेंट कशी आहे बघा, प्लसला काय जोडायचं, यस मायनस जोडायचं, आणि मायनसला काय जोडायचं, प्लस जोडायचं. तर याला म्हणायचं सम अरेंजमेंट. तर त्या ठिकाणी ईएमएफ E1 प्लस E2 घ्यायचा, आणि डिफरन्स म्हणजे काय, प्लसला प्लस जोडा, मायनसला मायनस जोडा. 2 बॅटरी कनेक्ट करत असताना मायनसला मायनस जोडा, प्लसला प्लस जोडा. तर या ठिकाणी याचा जो डिफरन्स आहे E1 मायनस E2 येणार आहे. मग या ठिकाणी बघा सम मेथड मध्ये काय होणार आहे, या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही अरेंजमेंट केलेली आहे पोटेन्शियोमीटरची. पोटेन्शियोमीटरला उलट केलंय, ए खाली आलाय, बी वर आलाय, बॅटरी इथं की इथं रिओस्टॅट वर आलाय, आणि E1 इथं, आणि याला तुम्ही काय केलेलं आहे, दॅट इज द तुम्ही कशामध्ये जोडले, सम मध्ये जोडलंय. मग सम मध्ये म्हणजे माहित आहे, पहिल्याचा पॉझिटिव्ह दुसऱ्याचा निगेटिव्ह, त्याच्यानंतर इथं निगेटिव्ह इथं पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्हला जोडा, पॉझिटिव्ह निगेटिव्हला जोडा. तर याला म्हणायचं सम मेथड. ओके, तर अशा पद्धतीने या ठिकाणी अरेंजमेंट आहे. तर सम मेथड म्हणजे काय असतं विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा E1 प्लस E2 अपॉन E1 मायनस E2, यालाच तुम्ही L1 अपॉन L2 घेऊ शकता. म्हणजे या ठिकाणी तुम्ही काय घेऊ शकता बघा,
E1 अपॉन E2 बरोबर L1 प्लस L2 अपॉन L1 मायनस L2 करू शकता. बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा इकडं, तर मी काय सांगतोय, दोन सेलचा ईएमएफ कम्पेअर करायचा असेल तर E1 अपॉन E2 सम मेथड काय सांगते, या ठिकाणी L1 प्लस L2 येणार आहे अपॉन L1 मायनस L2 येणार आहे. बरोबर आहे. तर या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण काय केलेलं आहे, यस, दोन आपण ईएमएफ, दोन बॅटरीचा ईएमएफ आपण काय केलाय, दोन सेलचा ईएमएफ आपण कम्पेअर केलाय. ओके. या ठिकाणी कंपोनेंट डिव्हिडंड वापरलाय, ए प्लस बी अपॉन ए मायनस बी आणि सी प्लस डी अपॉन सी मायनस डी. तर ठीक आहे, असो. त्याच्यानंतर बघा, याच्यानंतर पुढची जी मेथड आहे दॅट इज द कोणती मेथड आहे, हा, तर ही झाली विद्यार्थी मित्रांनो सम अँड डिफरन्स मेथड. सम अँड डिफरन्स मेथड मध्ये एकदा तुम्ही सम करता, एकदा डिफरन्स करता, म्हणजे E1 अपॉन E2 भेटणार आहे, L1 प्लस L2 अपॉन L1 मायनस L2 भेटणार आहे. बरोबर आहे. याला म्हणायचं सम अँड डिफरन्स मेथड. बरोबर आहे. चला ठीक आहे. आता नेक्स्ट बघा या ठिकाणी काय आहे. याच्यानंतर बघा, describe with the help of the neat circuit diagram determine the internal resistance of the cell by using the potentiometer. ओके. तर या ठिकाणी एखाद्या सेलचा किंवा बॅटरीचा म्हणा तुम्ही इंटरनल रेजिस्टन्स मेजर करू शकता. तर बॅटरीला तुम्हाला इथं कनेक्ट करायचंय, याचा इंटरनल रेजिस्टन्स या ठिकाणी स्मॉल आर आहे असं कन्सिडर करा. दुसरा एक कॅपिटल आपण आर जोडलेला आहे, रेजिस्टन्स या ठिकाणी आपण जोडलेला आहे. तर या ठिकाणी बघा याचा जो फॉर्म्युला आहे तो काय फॉर्म्युला आलेला आहे, डायरेक्टली तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. इंटरनल रेजिस्टन्स आर बरोबर काय फॉर्म्युला आहे, L1 अपॉन L2 मायनस 1 इंटू आर. म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स या ठिकाणी बघा तुम्हाला जर फाइंड आउट करायचं असेल, फॉर्म्युला आहे स्मॉल आर अपॉन कॅपिटल आर विच इज इक्वल टू फॉर्म्युला आहे L1 अपॉन L2 मायनस 1. हा फॉर्म्युला आहे. सो दिस इज द फायनल एक्सप्रेशन फॉर द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल म्हणा किंवा बॅटरी म्हणा. ठीक आहे, इथपर्यंतचा पार्ट सर्वांना समजलाय. ओके. आता या ठिकाणी बघा काही ऍप्लिकेशन आहेत पोटेन्शियोमीटरचे, ते आपण या ठिकाणी उद्या डिस्कस करूया. उद्या या ठिकाणी आपला जो इथून पुढचा पार्ट आहे तो उद्या आपण डिस्कस करणार आहोत. एक फक्त 20 मिनिटाचं आपलं लेक्चर होईल उद्या, आणि त्याच्यानंतर आपण लगेच दुसरा चॅप्टर आपण स्टार्ट करूया. चला ठीक आहे. उद्याचा जो टाइम टेबल आहे सर्वांनी काय करायचंय विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी डॉट या ठिकाणी सर्वांनी 2:15 वाजता जॉईन करायचंय. किती वाजता? 2:15 वाजता सर्वांनी उद्या जॉईन करायचंय. उद्या आपण हा चॅप्टर संपून दुसरा चॅप्टर आपण एंड करणार आहोत. चला ठीक आहे. हॅव अ नाईस डे. बाय बाय टू ऑल ऑफ यू. गुड बाय.